कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल वेदा, लवकर लवकर शाळेत जाऊया, आता बस पण येईल ना तुझी। काय आज कसं वेदा, छान छान वेळा। काका, आज तुम्ही स्वतः फुल लिहिलं? मीरा, तू कामच असं केलंयस की तुला माझ्याकडून बक्षीस। पण काका, मी असं काय काम केलंय? तू मला असं चित्र दाखवलंस की ज्याची मी आशा सोडून दिली होती। अंबिकाताई होत्या तोपर्यंत आमचं हे घर सुद्धा फुलासारखं टवटवीत होतं। मीरा बेबी अंबिकाताईंकडून रोज अशा आवरून घ्यायच्या आणि मग अथर्व दादांच्या मागे लागायच्या, मला लवकर शाळेत सोडा, लवकर शाळेत सोडा। तेव्हा मी रोज आठवणीने दोघींना फुलं द्यायचो, पण त्या गेल्या आणि सगळंच कोमेजून गेलं। आज वेदा बेबीनं असं पाहिलं आणि पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल असं वाटायला लागलं। काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका, या घराची गेलेली रयाब हळूहळू परत येईल। मीरा, तुझ्याकडे खरोखरच अशी काही जादू असेल तर तू या घरातील आणखी एका व्यक्तीवर प्रयोग कर। म्हणजे कोणावर? आमच्या अथर्व दादांवर। वरवर पाहताना ते सगळ्यांना बरे आहेत, सावरले आहेत असं वाटतं, पण खरं तर ते स्वतःचं आयुष्यच विसरून गेले आहे। दिवस रात्र ते नांगराला जुंपलेल्या बैलासारखं काम करत असतात। त्यांना सुद्धा तू परत माणसात आणशील का ग? मीरा, मीरा, आय डोंट नो मी तुला कसं थँक्यू म्हणू। आज तू खूप ग्रेट काम केलंस, त्यामुळे आज मी तुला ट्रीट देणार आहे। अहो ताई, नाही नकोय मला काही। अगं ठीक आहे, पण आम्ही आमच्या परिवाराला आज ट्रीट देणार आहोत मात्र। मीरा, एक मिनिट, जरा ही फाईल पकड। वेदा, आज किती दिवसांनी हिला असं बघितलंय। वेदा, आज तुला काय हवं ते मागतो, खेळणी, चॉकलेट, कपडे। हा तुझा आजोबा तुला सगळं काही आणून दिलाच। वा, तू शाळेतून येण्याच्या आधी सगळं तयार असेल तुझ्यासाठी। बिंदास माग, काय हवं ते। अच्छा, मीरा ताईला सांगणार तू हे सगळं? ठीक आहे, मग मीराच आणून देईल सगळं। चला जावा, शाळेत जावा। चल वेदा, आपली बस येईल ना। बाय। या मुलीचं आपल्या घरात येणं हा शुभ संकेतच आहे। हिच्या पायगुणानं अनेक कामं पूर्ण होतात। हळूहळू घरातल्यांच्याही आयुष्यात चांगले बदल घडत आहेत। तरी मी आधी म्हटलं होतं तुम्हाला, म्हटलं होतं की नाही मी, ही मीरा काना मागून येणार आणि तिखट होणार, पण नुसतीच तिखट नाहीये, झणझणीत तिखट निघाली, झणझणीत। आणि काय रे, तू काय म्हणाला होतास? काय गावाकडची येते, काय करणार आहे, मी येऊ करीन, मी ते येऊ करीन, काय केलंस, काय केलंस? पण खरं बोलतेस तू बायको, वर्षभरात जे कुणालाच जमलं नाही, म्हणजे आपण जमवू दिलं नाही, ते या मीराने पटकन केलं सुद्धा। पण मला एक कळत नाहीये, मीराकडून केस पिंजून घ्यायला ही वेदा तयार झालीच कशी? पप्पा, कशी तयार झाली पेक्षा तयार झाली हे महत्वाचं। आणि ती मीरा हळूहळू घरामध्ये पाय रोवायला लागली बरं का।
तेच ना, आता ती मीरा म्हणते म्हणून केस विंचरायला लागलीये, वेणी घालायला लागलीये. उद्या ती तिच्यामुळे बोलायला लागली तर पोरगीसारखी. बापरे, दोघे मिळून आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. आत्या रिलॅक्स. हे सगळं घटण्या अगोदर त्या मीराला मी या घराबाहेर हाकलेन. इतकं सोपं आहे का ते माया? ती मीरा घरात आल्यापासून वेदामध्ये किती बदल घडलाय हे बघतायत घरातले सगळे. आणि विशेषतः दादासाहेबांना त्या मीराचं खूप कौतुक आहे. बस बस. मीरा मीरा मीरा, आय विल किल हर. माया, कळतंय का तुला काही? किती मोठ्यानं बोलतेय. जर कोणी ऐकलं ना तर आत्ताच संपेल सगळं. शांत हो जरा. शांत कशी होऊ मी? हा, ती 1.5 दमडीची मीरा घरात आल्यापासून फक्त तिचा बोलबाला चाललाय. तिला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढा, नाही तर जीव घेईन मी तिचा. हो हो, हे बघ माया, शांत हो. काय ना, तिला लवकरात लवकर घराबाहेर कसं काढायचं याचा प्लॅन बनवतो मी. तुम्ही म्हणजे तू, म्हणजे ही बनवेल प्लॅन, पण तू शांत राहा. तोपर्यंत शांत राहा. चल ग. तुझं काय? माया, कूल डाऊन यार, कूल डाऊन. बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं ती मीरा तुझी जागा घेणार. किती दिवस झाले तिला घरातून? 2, 4, 5 किती? आत्ताच ती वेदा तिचं सगळं ऐकायला लागली. वेदाच्या मनात तिने जागा बनवली सुद्धा. तर हळूहळू ती अथर्वच्या आयुष्यात, अथर्वच्या मनात जागा बनवणार. तेरा क्या होगा माया? मला दिसायला लागलंय पुन्हा एकदा अनाथ आश्रमात काम करणारी माया. एक्सक्यूज मी. बी केअरफुल माया, केअरफुल. मूर्ख. कोणी काहीही म्हटलं तरी मला माहित आहे अथर्व त्या मीरासोबत कधीच बोलणार नाही, तिच्याजवळ कधीच जाणार नाही. कारण ती समोर जरी आली तरी अथर्वच्या डोक्यात ती जाते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.